नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 22 जुलै 2026 रोजीचा आपण हवामानाचा अंदाज, हवामानाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये आता मान्सून परतलेला आहे, त्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। काल सुद्धा परवा सुद्धा बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा आपल्याला बघायला मिळाला होता, तर आज सुद्धा आपल्याला अतिवृष्टीचा इशारा आपल्याला बघायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर या ठिकाणी कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत त्यांना हाय अलर्ट आपल्याला जारी केलेला आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या ठिकाणी आपण बघू शकत असाल मित्रांनो रडारवरती की मुंबई आहे, त्यानंतर पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशाकडून या ठिकाणी आपण सुरुवात करूया। वसई विरार आहे, मुंबई उपनगर आहे, माथेरान आहे, त्यानंतर मुंबई आहे, लोणावळा आहे, त्यानंतर अलिबाग, मुरुंद, महाड, दापोली, चिपळूण, त्यानंतर रत्नागिरी, कंकावली, राजापूर, सावंतवाडी या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कोल्हापूर आहे, सांगली, विटा, कराड, वडूज, सातारा, भोर, पुणे, त्यानंतर चाकण, बारामती, दौंड, इंदापूर, चिपळूण या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नाशिक आहे, घोटी आहे, अकोले आहे, जुन्नर आहे, त्यानंतर पेठ आहे, मनमाड आहे, मालेगाव आहे, औवा आहे, त्यानंतर साक्री आहे, धुळे आहे, त्यानंतर नंदुरबार आहे, शिरपूर आहे या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं चाळीसगाव आहे, शेवगाव आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, जालना, पैठण, श्रीरामपूर, अहिल्यानगर, राहुरी, त्यानंतर दौंड, इंदापूर, पंढरपूर, सांगोले, त्यानंतर इकडं सोलापूर आहे, करमाळा आहे, त्यानंतर तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, त्यानंतर बार्शी, धाराशिव, नलदुर्ग, कैज, लातूर, औसा, परळी, वैजनाथ, बीड, जामखेड या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं औसा आहे, बसव कल्याण आहे, बिदर आहे, लातूर आहे, परळी, वैजनाथ आहे, अहमदपूर आहे, उदगीर आहे, देगलूर, भोकर, नांदेड, उमरखेड, त्यानंतर धर्माबाद, भैसा, हिमायतनगर, कंधार, पूर्णा, बसमत, अर्धापूर, भोकर, पेठ, उमरी, नायगाव, धर्माबाद, भैसा, हिमायतनगर, त्यानंतर मुखेड, देगलूर या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा हाय अलर्ट आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं परभणी आहे, पूर्णा आहे, शेलू आहे, मंठा आहे, पाथरी आहे, परतूर आहे, जिंतूर आहे, त्यानंतर इकडं जेऊळगाव राजा, जाफराबाद, भोकरदन, फुलुंब्री, छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमेकडला पूर्वेकडला भाग, त्यानंतर शेवगाव आहे, पाचोरा आहे, जामनेर आहे, जळगाव, भुसावळ, रावेर, यावल, चोपडा, अंबळनेर, परोळा, एरंडोल, त्यानंतर शिरपूर, बालवाडी, धुळे या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा हाय अलर्ट आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। बऱ्याचशा भागामध्ये येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पाऊस पडलेला दिसलेला आहे, त्यामुळे या आज रोजी सुद्धा आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी पावसाचा हाय अलर्ट आपल्याला आज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं बुलढाणा आहे, खामगाव आहे, त्यानंतर जळगाव, जामोद आहे, त्यानंतर तेलारा, बाळापूर, अकोला, पाटी, अकोट, त्यानंतर दर्यापूर, मूर्तिजापूर, कारंजा, परतूर, मालेगाव, मंगरुळपीर, वाशिम, त्यानंतर रिसोड, डिग्रस, दारवा, नेर, आर्णी, पुसद, यवतमाळ, घाटंजी, पांढरकवडा, त्यानंतर मानोरा, कारंजा, लाड, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा हाय अलर्ट आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती आहे, अचलपूर, परतवाडा, मोजरी, मोर्शी, आष्टी, आर्वी, त्यानंतर कारंजा, वरुड, नरखेड, काटोल, पांडुर्णा, संसार, सावनेर, धवलपूर, नागपूर, रामटेक, मौंडा, उमरेड, त्यानंतर भंडारा, तुमसर, तिरोरा, वाराशिवनी, त्यानंतर साकोली, अर्जुनी, मोरगाव, पवनी, ब्रह्मपुरी, चिमूर, चंद्रपूर, चमरोशी, गडचिरोली, त्यानंतर गोंदिया या संपूर्ण पूर्व विदर्भातला जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला
मध्यम ते मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा आज दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण ओळखू शकता मित्रांनो, हिंगणघाट आहे, वर्धा आहे, कोल्हापूर आहे, पुलगाव आहे, त्यानंतर वडकी या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 22 जुलै 2026 रोजी दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.